नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मी रोहित साळुंखे. आता पाहूया ठळक घडामोडी. अपहरण केल्याप्रकरणी माजी मंत्री एच.डी. रेवन्ना यांनी सादर केलेला जामीन अर्ज एकीकडे न्यायालयाने फेटाळून लावले आहे, तर दुसरीकडे एसआयटी पथकाने एच.डी. रेवन्ना यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. म्हैसूर येथील के.आर. नगर पोलीस स्थानकात पीडित महिलेच्या मुलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. देशातील दुसऱ्या स्तरावरील 14 लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराला उद्या रविवार दिनांक 5 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ब्रेक लागणार आहे. 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून 48 तासांअगोदर म्हणजेच उद्या सायंकाळी 6 नंतर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रचाराला निर्बंध असणार आहे. सौंदत्ती विधानसभा मतदारसंघातून मुनवळी शहरामध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून प्रचार केला. 3 किलोमीटर झालेल्या रोड शोमध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यामुळे मृणाल हेब्बाळकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर असल्याची प्रतिक्रिया मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. येथील श्री साई मंदिरामध्ये पूजा करून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवरून रोड शो केला. श्री मारुती मंदिर येथे या रोड शोची सांगता करण्यात आली. 10,000हून अधिक कार्यकर्त्यांनी या रोड शो मध्ये सहभाग घेतला होता. 3 तास चाललेल्या रोड शो मध्ये महिला, तरुण, अबालवृद्धांनी सहभाग घेऊन काँग्रेस पक्षाला समर्थन दर्शविला. बेळगाव शहरामध्ये शनिवारी राणी चेन्नम्मा चौकात जिल्हा स्वीप समितीकडून मतदान जागृती रॅली काढण्यात आली. स्वीप समितीचे जिल्हाध्यक्ष सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी हिरवे निशाण दाखवून रॅलीला चालना दिली. यावेळी सीईओ राहुल शिंदे म्हणाले, जिल्ह्यामध्ये मतदान जागृती करण्यासाठी स्वीप समितीकडून अनेक उपक्रमे राबवण्यात आले आहेत. हा शेवटचा जागृती कार्यक्रम असल्याने बुलेट बाईकद्वारे जागृती मोहीम केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांनी दिनांक 7 मे रोजी न चुकता मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नीट 2024 परीक्षा रविवार दिनांक 5 रोजी होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातही अनेक परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असल्याने परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत परीक्षा असली तरी सकाळी 11 पर्यंत परीक्षा केंद्रांवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविणे हेच माझे संकल्प असून राज्यात 28 पैकी 28 जागा भाजपाने जेडीएसला जिंकलेच पाहिजे. शेट्टर यांना विजयी करण्याबरोबर नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन भाजप राज्याध्यक्ष BY विजेंद्र यांनी केला. ते बाळेकुंद्री KH येथे आयोजित उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, माजी आमदार संजय पाटील, युवराज जाधव व इतर उपस्थित होते. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपण 1 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास चिक्कोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकिहोळी यांनी व्यक्त केला. कवटगी मठ नगर चिक्कोडी येथील आपल्या स्वगृही आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. चिक्कोडीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाची कार्यकर्ते रात्रंदिवस परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले. हासन एनडीए उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांना अटक करण्याची मागणी करत आज बेळगाव शहरामध्ये SDPIच्या वतीने निदर्शने करण्यात आली. राणी चेन्नम्मा चौकामध्ये घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपला आक्रोश व्यक्त केला. भाजप नेते या घटनेचा निषेध का करीत नाहीत? प्रज्वल रेवन्ना तसेच त्यांचे वडील एच.डी. रेवन्ना यांना देखील अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने SDPIचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. गेल्या 10 वर्षांपासून अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र भाजप सरकार याकडे दुर्लक्ष करीत असून यंदा काँग्रेसला पाठिंबा देण्यात येईल असे अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण संघर्ष समितीचे राज्य संचालक केशव मूर्ती म्हणाले. ते आज बेळगाव शहरामध्ये बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी गोपी बळ्ळारी, यल्लप्पा हुदली, संदीप कुलकर्णी व इतर उपस्थित होते. प्रियंका जारकिहोळी आणि मृणाल हेब्बाळकर हे दोघेही प्रबुद्ध असल्याने त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या जिल्ह्याला मंत्री सतीश जारकिहोळी यांचे योगदान अधिक असल्याने उभय मतदारसंघात काँग्रेसचा विजय हा निश्चित असल्याचा विश्वास विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी व्यक्त केला. ते आज बेळगाव शहरामध्ये बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आज शनिवार दिनांक 4 मे रोजी संत शिरोमणी श्री नामदेव विठ्ठल मंदिर, विठ्ठल देव गल्ली, शहापूर, बेळगाव येथे
वरुथिनी एकादशी निमित्त श्री पांडुरंग व राही रुक्मिणीस चंदन उट्टी पूजा बांधण्यात आली होती। या प्रसंगी अनेक भाविकांनी देवाचे दर्शन घेतले। जनस्नेही, रयतस्नेही, उद्योजक स्नेही होऊन बेळगावचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे बेळगाव लोकसभा काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी आश्वासन दिले। बेळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे। सुरक्षितता व शांतता राखून विकास करण्याबरोबरच रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले। चिकोडी तालुक्यात पारा 40 अंशाच्या वर गेल्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत। त्यातच पाणी टंचाई वाढू लागली आहे। लोकसभा निवडणुकीची धुळवड सुरू असल्याने बहुतेक नेते प्रशासन निवडणुकीच्या धामधुमीत गुंग आहेत। तालुक्याला वरदान ठरलेल्या धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे। या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत। पाणी नसल्यामुळे चाराचा प्रश्नही बिकट झाला आहे। जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। मे महिना सर्वांसाठी कसोटीचा असणार आहे। वाढत्या उन्हाळा व खालावत चाललेली भूजल पातळी चिंतेची बाब ठरत आहे। नजीकच्या महाराष्ट्र हद्दीतून गवारेड्यांच्या कळपाने कर्नाटकातील मत्तीवाड कनगले येथील शेतवाडीत आश्रय घेतला आहे। या कळपात सुमारे 8 गवे रेडे असून या कळपामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने या कळपाला तातडीने हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कनगले भागातील शेतकऱ्यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी 7 मे रोजी मतदानाच्या दिवशी अत्यंत जबाबदारीने काम करावे, अशी सूचना चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक GS पांडादास यांनी केली। चिकोडी BK महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित सूक्ष्म निरीक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते। कार्यशाळेत सहाय्यक निवडणूक अधिकारी बसवराज अडविमठ, जिल्हा प्रशिक्षण नोडल अधिकारी गीता कौलगी, चिकोडीच्या प्रांताधिकारी मेहबूबी व अधिकारी उपस्थित होते। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार देशात पुन्हा स्थापन होणे ही देशाची प्रमुख गरज आहे। खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी गेल्या 5 वर्षात केंद्र शासनाच्या विविध योजना मतदारसंघात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी पुन्हा अण्णासाहेब जोल्ले विजयी होणे मतदारसंघासाठी दिशादर्शक आहे। देशाला समृद्ध बनवण्यासाठी भाजपाला मतदान करा, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले। चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ आयोजित नांगनूर येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या। कुर्ली येथील रहिवाशी व दैनिक तरुण भारतचे पत्रकार तेजपाल उर्फ TK जगदेव वय वर्षे 66 यांचे शनिवार 4 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, पत्रकार, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती। त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे। याबरोबरच आजचे बातमीपत्र इथंच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।